न छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुनरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 मी तिला विसरलोय ना, मग ती का सारखी सारखी दिसते मला? अरे आता तिने माझ्यावर डूक धरलाय. त्याची जिथे बदली झाली ना तिथे अजून तो पोचलेलाच नाहीये, माहितीये का? एका दरीत विक्रांत भोसलेची मोटरसायकल मिळाली. अजून कळलं नाही ऍक्सिडेंट झालाय का दुसरं काही. तिथे तिला जाण्यापासून रोखायला हवं आदिनाथ, नाहीतर काहीतरी अनर्थ घडेल. आमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांचा मानानं सन्मानानं पाहुणचार करतो आम्ही. यथोचित आम्ही सत्कारही करतो त्यांचा. बरेच प्रश्न आज असे संपून टाकूया की पुन्हा पडणारच नाहीत प्रिया. काय ना, एखादी गोष्ट जी आपल्याला बोचत असते फार वेळ ठेवू नये. खूप त्रास होतो तिचा. पावलो पावली बोचत राहते ती. अगं ये ना आत ये. बस ना. मी बसायला आलेली नाहीये सुलेखा. विक्रांतचं काय केलंस तू? मी कोण आहे ग मी? नाहीतर काय समजतेस काय तू मला? प्रत्येक गोष्टीत मीच जबाबदार असायला हवं असं नाहीये, है ना प्रिया? विक्रांतची ट्रान्सफर झाली आहे आणि ते पोलीस डिपार्टमेंट करतं, मी नाही. मी ट्रान्सफर बद्दल बोलत नाहीये. मी कशाबद्दल बोलते तुला चांगलं माहितीये. एखाद्याला जेव्हा संपवतेस ना तितका वेळ स्मृतिभ्रंश होतो की काय तुझा? काय झालं विक्रांतचं? त्याचा ऍक्सिडेंट केलास तू. ऍक्सिडेंट होत असतो, केला जात नाही. आणि विक्रांतचा ऍक्सिडेंट झालाय. Oh my God. कधी, कुठे आणि कसा? याच प्रश्नांची उत्तरं मागायला आलीये मी. तू हे काय बोलतेस प्रिया? एक मिनिट आधी या धक्क्यातनं मला बाहेर पडू दे, मग आपण बोलूया. नाटकं खूप झाली आता सुलेखा. या आधीच्या प्रत्येक वेळी तू डोकेबाजपणे यशस्वी होत राहिलीस, कारण आम्हाला अंदाज नव्हता. पण यावेळी तसं होणार नाहीये. विक्रांतच्या वाटेला जाऊन तू खूप मोठी रिस्क घेतलीस आणि पोलिसांना विक्रांतची बाईक मिळाली, विक्रांत नाही. आणि जाण्यापूर्वी विक्रांत अशा अनेक गोष्टी मागे ठेवून गेले ज्यामुळे तुला त्यांची पदोपदी आठवण येत राहील. सुलेखा, मी तुला 24 तास देते. मला विक्रांत भोसले परत हवे आणि मला त्यांच्याविषयी तुझं काही सांगितलं नाहीस तर तू बघ काय होईल ते.
24 तास खूप पुढची स्वप्न बघतेस प्रिया. तुझ्यासाठी माझ्याकडे 24 मिनिटंही नाही आहेत. त्यामुळे जेवढा वेळ आहे तेवढा मोजायला लाग. कारण तुझ्या हातात आता तेवढीच मिनिटं उरलीत. मी काय बोलते तुला ऐकू येतंय प्रिया? विचार करायची गरज नाही. जशी आलीस तशी परत जा. खूप प्रश्न पडले तुला माझ्याबद्दल. आता लोकांना तुझ्याविषयी प्रश्न पडू देत. रस्ता ओलांडताना इथे तिथे पाहायचं नाही. रेल्वे फाटक आलं की रेल्वे ट्रॅकवरनं सरळ चालत जायचं. बरोबर मुक्कामावर पोचशील. मुनक, आर यू ओके? तू गाडीत बस. जा. काय केलंस तिला? आधी मी सुलेखा, काय केलंस तू प्रियाला? मी काय केलंय? काही केलं नाही मी. तू तिला विचार ना, तिने काय गरज वाटली मला? बर, तू काय नाही केलंस ते सांग. अरे तो विक्रांत भोसले गायब झालाय. त्याचा खापर ती माझ्या डोक्यावर फोडते. सुलेखा, जेव्हा एकाच व्यक्तीवर 10 वेळा बोट दाखवलं जातं तेव्हा त्यातले एकदा तरी खरं असतं. धूर तेव्हाच दिसतो जेव्हा आग लागलेली असते. विक्रांत भोसले बद्दल तुझं पहिल्यापासूनच मत चांगलं नव्हतं. म्हणून काय मी त्याला तू कसा असा विचार करू शकतोस? आधी मी काही केलं नाहीये विक्रांतला. माझ्यावर विश्वास ठेव. विश्वास? मी तुझ्यावर विश्वास दाखवला हीच तर खोडचूक झाली माझी. मी नेहमीच एक चांगला मित्र बनून राहायचा प्रयत्न केला सुलेखा, आणि तू चल विक्रांतचं सोड थोडा वेळ बाजूला. तू शुभ्राला फोन करून काय सांगितलंस? आम्ही कोकणात असताना तिने काय सांगितलं तुला? प्रश्न आधी मी विचारलाय, उत्तर तू द्यायचंय सुलेखा. आधी मी काय सांगणार तिला? मी काहीच सांगितलं नाही खरंच. हो, बरं झालं काहीच नाही सांगितलंस.
पण मी सगळं सांगून टाकलंय. सगळं. खरं तर सगळं सांगायची गरजच नाही लागली. आय एम सॉरी आधी. मी फोन करायला नको होता ना, पण मला राहावलं नाही रे. आधी माझं अजूनही तुझ्यावर तितकंच प्रेम. एक मिनिट. तू ज्याला प्रेम म्हणतेस ना, ते प्रेम नाहीये, जेलसी आहे, पॉसेसिव्हनेस आहे. कारण खरं प्रेम काही मागत नसतं. खरं प्रेम म्हणजे विश्वास असतो, जो शुभ्राचा माझ्यावर आहे. आधी मी यानंतर आमच्यामध्ये आग लावायचा, आमच्यामध्ये फूट पाडण्याचा किंवा आमच्या मनात एकमेकांविषयी संशय निर्माण करायचा प्रयत्न करायचा असेल तर जरूर कर. कारण त्याचा आता काहीही उपयोग होणार नाही. कारण आता मुळात तू काय आहेस हे आम्हाला कळून चुकलंय. आधी पण बस सुलेखा, यानंतर कधीही माझ्या घरच्यांच्या वाट्याला जाऊ नकोस. नात्यात फूट पाडवून नाती जोडता येत नाहीत. आणि यापुढे आपल्यात कुठलं नातं राहील याची अपेक्षा ठेवू नकोस. आधी बाय बाय फॉरएव्हर. आधी आधी हॅलो. हॅलो, मी डॉक्टर विराज सावंत बोलतोय. बोला. मॅडम, मला माझ्या मुलीशी म्हणजे पियूशी बोलायचं आहे. आय एम सॉरी, पण मी नाही बोलावू शकत तिला. का? कारण आम्हाला तशी कोर्टाची ऑर्डर मिळाली. आय नो मॅडम, कोर्टाची ऑर्डर मी तिला भेटू नये अशी आहे. मी तिच्याशी फक्त 2 मिनिटं फोनवर बोलणार आहे. प्लीज मला तिच्याशी बोलू द्या. आय एम सॉरी, बट इट्स नॉट पॉसिबल. पण का? का शक्य नाही तुम्हाला? तुम्ही तिथे तिची काळजी घेताना, तिला हवं नको ते बघताना, मग तिला माझी गरज आहे हे कसं कळत नाही तुम्हाला? मला असं वाटतं की याविषयी तुम्ही माझ्याशी बोलण्यापेक्षा तिच्या आईशी बोललात तर फार बरं होईल. इफ शी अलाउज तर आमची काहीच हरकत नाही आहे. मॅडम, तिची आई जर का इतकी समजूतदार असती तर पियूवर ही वेळच आली नसती. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मला फक्त पियूशी 2 मिनिटं बोलायचं आहे. प्लीज मिस्टर सामंत, पण तुम्ही आमची अडचण समजून घ्या. बरं बरं बरं. मग मला हे तरी कळू शकेल तिची तब्येत कशी आहे? त्याची काळजी तुम्ही नका करू. तिला काहीही झालं तरी तिच्यासाठी चांगल्यात चांगल्या ट्रीटमेंटची व्यवस्था इथं आहे. आणि तिच्या तब्येतीविषयी जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही तिच्या आईलाच विचारलं तर फार बरं होईल. ओके ओके मॅडम, हे बघा मला फक्त तिचा आवाज ऐकू द्या. हां, मी बोलणार नाही तिच्याशी, नाही बोलणार मी. दिस इज अ हंबल रिक्वेस्ट. प्लीज मॅडम, एवढं तरी करा माझ्यासाठी. आय एम सॉरी बट आय कांट. ओके मॅडम, ओके. थँक्यू. थँक्स फॉर टॉकिंग टू मी अँड थँक्स फॉर युअर कोऑपरेशन.
शेखर शेखर प्लीज लवकरात लवकर मला येऊन भेट. आय नीड युअर हेल्प. शेखर हे बघ, मी बाकी सगळं तुला आल्यावरच सांगेन. प्लीज लवकरात लवकर ये. बाय. तू योग्य वेळी पोचलास म्हणून अनर्थ टळला. आता अनर्थ ओढवणारच नाही, तशी मी समज देऊन आलोय सुलेखाला. ती ऐकेल असं वाटतं तुम्हाला? तिला ऐकावंच लागेल. ती सुलेखा आहे. मुळात तुम्ही तिला असं बोलाल हे तिला अपेक्षितच नसेल, आणि अपेक्षाभंग झाल्यामुळे ती गप्प नक्कीच बसणार नाही. शुभ्रा, ती काय करेल आणि काय करणार नाही ते नंतर बघता येईल. मला सांग, बाहुली कशी आहे? ती जरा पडली आहे. तू तिच्या जवळच थांब. आजोबा, खरं तर तुम्हाला भविष्याची चाहूल लागली म्हणून हा अनर्थ टळलाय. आदिनाथ, काही अंदाज वर्तवण्यासाठी ग्रह, तारे, पत्रिका यांची गरज लागत नाही. एकमेकांच्या मनात डोकवावं लागतं. एकमेकांचं मन कळलं ना की एकमेकांबद्दल अचूक अंदाज वर्तवता येतात. मी ज्योतिषी असलो तरी प्रथम बाहुलीचा आजोबा आहे. माझ्या जागी तू असतास तरीही हा अनर्थ टळला असता. आजोबा, मी मोनाजवळ बसतो. मी मांडलेला डाव कोणी उधळून लावलेला आवडत नाही मला. 2 वर्षापूर्वी हेच झालं होतं. तेव्हा आधी आयुष्यात येण्याआधीच त्या शुभ्राने हिरावून घेतलं त्याला, आणि आता तो आयुष्यात कधीच परत येणार नाही याची व्यवस्था करून ठेवली त्या प्रियाने. आधी यापूर्वी असं कधीच बोलला नव्हता. सुलेखा, जेव्हा एकाच व्यक्तीवर 10 वेळा बोट दाखवलं जातं तेव्हा त्यातलं एकदा तरी खरं असतं. यानंतर कधीही माझ्या घरच्यांच्या वाट्याला जाऊ नकोस. नात्यात फूट पाडवून नाती जोडता येत नाहीत. आणि यापुढे आपल्यात कुठलं नातं राहील याची अपेक्षा ठेवू नकोस. माझ्यावर झालेल्या अन्यायाची निदान त्याला तरी जाण असेल असं वाटत होतं मला, आणि ती होती. पण ती जाणच ठेचून टाकली त्या प्रिया आणि शुभ्राने. मला हेच कळत नाही की माझा आधी इतका परका का वाटावा. अजूनही प्रेम आहे माझं आधीवर, पण त्या आधीवर नाही जो शुभ्रा आणि प्रियाचा आहे. तू ज्याला प्रेम म्हणतेस ना, ते प्रेम नाहीये, जेलसी आहे, पॉसेसिव्हनेस आहे. कारण खरं प्रेम काही मागत नसतं. खरं प्रेम म्हणजे विश्वास असतो, जो शुभ्राचा माझ्यावर आहे. माझ्या आदिनाथांवर पूर्ण विश्वास आहे. शेवटचा प्रयत्न म्हणून आम्हाला फोन केलास? नाईलाज म्हणून? कारण आम्ही कुठे आहोत हे शोधायचा तू प्रयत्न केलाच असशील.
पण आम्ही कुठे आहोत यापेक्षा आम्ही जिथे आहोत तिथे खूप सुखात आहोत, एवढं लक्षात ठेव. शुभ्राला तर बघून घेईनच. एखाद्याला जेव्हा संपवतेस ना तितका वेळ स्मृतीभ्रंश होतो की काय तुझा? नाटकं खूप झाली आता सुलेखा. या आधीच्या प्रत्येक वेळी तू डोकेबाजपणे यशस्वी होत राहिलीस, कारण आम्हाला अंदाज नव्हता. पण यावेळी तसं होणार नाहीये. सुलेखा, मी तुला 24 तास देते. मला विक्रांत भोसले परत हवे, आणि मला त्यांच्याविषयी तुझं काही सांगितलं नाहीस तर तू बघ काय होईल ते. पण या प्रियाचा आगाऊपणा फारच वाढलाय. तिची मस्ती आधी उतरवायला पाहिजे. प्रिया, अशी अवस्था करेन ना मी तुझी की त्यापेक्षा मेले असते ना तर बरं झालं असतं असं वाटत राहील तुला.